कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागते ही दुर्दैवी बाब नितीन गडकरींसमोरच मकरंद अनासपुरेंनी सुनावली. गडकरींसमोर मकरंद अनासपुरे बेधडक बोलले. आमदारांचे खिसे झटकले तर पैसेच पैसे पडतील. नाम फाउंडेशनचे सचिव मकरंद अनासपुरे हे आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा मार्मिक वक्तव्य केली आहेत. त्यांची अनेक भाषणे ही राजकीय नेत्यांना आरसा दाखवणारी असतात. एका बियाण्यातून हजारो दाणे निर्माण करण्याची किमया शेतकरी साकारतो. त्यामुळेच आपण त्याला अन्नदाता म्हणतो. मात्र व्यवस्थेने आजवर त्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक होऊ दिले नाही. उलट शोषणाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जपणे अत्यावश्यक असल्याचे मत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला, तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही. आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार, पण ही एकल मंडळी जी आहे, ज्यांच्या त्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकल पद्धतीने जे काम केले. आता राठोड साहेब यवतमाळ जिल्ह्याचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की कैलास चव्हाण नावाचा एक शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता. त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी नाम फाउंडेशनच्या आमच्या वतीने हरीश इथापेंनी भेट घेऊन तिथे कैलासला सांगितलं की 3 वेळा तुझा अर्ज जर वर नाकारला असेल तर तू इथेच राहावा अशी देवाचीच इच्छा असेल. म्हणून त्याला काही शेळ्या आणि त्या वर्षीचं बियाणं आणि आम्ही पेरणीसाठीचं साहित्य दिलं. आज त्याच्याकडे 50पेक्षा जास्त शेळ्या आहेत आणि तो अतिशय चांगला शेतकरी आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्याच मंदाताई राऊत आहेत, ज्यांना आम्ही सुरुवातीच्या कालखंडात काय करायचं म्हणून नानाजींनी असं ठरवलं होतं की आपल्याकडचे पैसे आपण काही वाटूया. आणि मग ते पैसे देत असताना मंदाताई राऊतने एक छोटंसं दुकान काढलं आणि त्या दुकानात गंमत अशी होती की मंदाताईला गणितच येत नाही, तर खड्यांच्या साह्याने मंदाताई त्याचा हिशोब करायचा, म्हणजे किती पैसे घ्यायचे खडे ठेवले होते त्यांनी. आज त्यांना दुकानदार म्हणून तिथे ओळख आहे. ही यवतमाळ जिल्ह्यामधलीच घटना आहे. महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या जेव्हा सामूहिक प्रयत्न होतात त्यावेळी त्याचं रूप मोठं होतं. लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. मी पुसदमध्ये एका नाट्यप्रयोगासाठी गेलो आणि सकाळीच नाटकाच्या बसमधनं उतरलो. आता आमचा नाटकाचा प्रवास रात्रभर एका गावाहून दुसऱ्या गावावर, मी काय आपला असाच बिना आंघोळीचा आणि तोंड न धुतलेला असा उतरलो. आणि पुसदमधली काही मान्यवर मंडळी छान ड्रेस घालून मस्त बुके बिके घेऊन उभी होती माझ्या स्वागतासाठी. तर मी त्यांच्याकडे बघितलं नाही गेलो. मग ते नाराज झाले. तर मग मी माझं आवरल्यानंतर त्यांना सांगितलं एका मित्राला की अरे त्यांना परत बोलव. तर मग ते आले. तर त्यांना मी म्हणलं तुम्ही नाराज होऊ नका. काय झालं म्हणलं, मला पहाटे जाग आली त्या पुसदमधनं येताना आणि ती पूस नदीची अवस्था पाहिली. तुम्ही लोक एवढे स्वच्छ राहता, चांगले राहता आणि त्या नदीला गटारीचं स्वरूप आलेलं आहे, त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही का? ती तुमच्या गावातली नदी नाही का? का तुमचे कपडे बघून मला कळणार आहे की पुसद हे छान गाव आहे, नदी बघून नाही कळू शकत का? असं मी त्यांना एक अपील केलं. त्यानंतर पुसदमध्ये एक मोठी लोक चळवळ उभी राहिली. नाम फाउंडेशनच्या साह्याने पूस नदी आज खोलीकरण आणि रुंदीकरण तिथलं झालेलं आहे. तर माझा एक मित्र आहे प्रेषित रुद्रवार, त्याचे वडील उत्तम रुद्रवार हे चांगले साहित्यिक आणि चांगले शिक्षक आहेत. तर रुद्रवार सरांनी सांगितलं की पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी ज्या ठिकाणाहून नदीत उडी मारायचो ते ठिकाण आता आम्हाला दिसतंय आणि तिथून आम्ही पुन्हा उडी मारू शकतो, इतकं ते पाणी आलेलं आहे आणि इतकी ती नदी चांगली झाली. त्याबद्दल त्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं होतं. मी म्हणलं हे सगळं श्रेय नाम फाउंडेशनचं आहे. आता पाण्याचं जर आपण घेतलं तर शहरामध्ये इतकं कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे. एकदाच सीझनचा पाऊस पडल्यासारखा पडतो आणि पाणी सगळं पूरस्थिती तयार होते, पण त्या कॉन्क्रीटमधनं जाणार कुठे पाणी असा प्रश्न पडतो. आणि एखाद्या ठिकाणी पाऊसच पडत नाही. अशा दोन्ही स्थिती आपण अनुभवतो. तर आपल्याला लोकसहभाग महत्त्वाचा यासाठी आहे
की प्रत्येक मुलाला, प्रत्येक या देशातल्या नागरिकाला, प्रत्येक मुलीला कळलं पाहिजे की ते पाणी, जसं गडकरी साहेब म्हणतात, धावत्या पाण्याला आपण थांबवायला पाहिजे, तसं आपण पाणी जमिनीत कसं मुरू याचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेत देणं ही आजची अपरिहार्यता आहे. आजच्या शिक्षणामधनं जी श्रमप्रतिष्ठा गेलेली आहे ती श्रमप्रतिष्ठा परत आणणं आणि प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. विज्ञानाचं कौतुक मला पण आहे, मी पण विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण त्यामुळे माणसं जास्तीत जास्त अपंग होत असतील तर त्या विज्ञानाला तसा काही अर्थ नाही माझ्या दृष्टीने. कारण आपल्याला गोष्टी तयार होत आहेत, आता आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण फक्त तो पैसा, आता ही बाटली आहे पाण्याची, उद्या ह्याची किंमत 100 रुपये झाली तरी ज्याच्याकडे ते आहेत पैसे तो 100 रुपये देऊन घेणार, एवढा साधा मुद्दा आहे. पण ते पाणी कुठून येतं, ते कसं जिरवायचं, ते कसं मुरवायचं, आणि त्यातून ही सगळी आपल्याबरोबर आपल्याला तरी बोलता येतं, जनावरांना कुठे बोलता येतं? उन्हाळ्यात जनावरं काय करतील? ह्या उन्हाळ्यामध्ये किती जनावरं दगावली ह्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का? बरं, ते बिचारे काही बोलणार आहेत का? पक्षी पंख फडफडवून मेले त्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का? आपण जर निसर्गाचा विचार करणार नसू तर निसर्गही आपला विचार करणार नाही, याची खात्री आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आज या निमित्ताने ही मोठी परिषद आहे, ही भूमिका मांडण्याची संधी मला मिळालेली आहे, त्याचा मी हा फायदा घेतो आहे. कारण शेवटी आपलं म्हणणं, आणि आम्ही जेव्हा हा विचार करतो, जेव्हा नानांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणला जेव्हा पूर आला त्यावेळी आम्ही आपलं सगळेजण पुन्हा मीटिंगमध्ये जमून चिपळूणमधल्या नागरिकांना काय देता येईल, मग आपण लाईट गेली असेल तर मेणबत्त्या देऊ, हे देऊ, ब्लँकेट देऊ, चादरी देऊ, आमचं सगळं बोलणं चालू असताना नानाजी म्हणाले, अरे तुम्ही पूरग्रस्तांना मदत करता पण तिथे पूरच येऊ नये यासाठी तुम्ही काही काम का नाही डोक्यात आणत? तुम्ही झाल्यानंतरच्या गोष्टी का डोक्यात सातत्याने आणता? म्हणून मग आम्ही कोकणामध्ये 15 नद्याचं पुनरुज्जीवन केलं. साखरपा नावाचं एक गाव आहे जिथे आम्ही पहिल्यांदा काम केलं होतं. चिपळूणला महापूर आला तरी साखरप्याची बाजारपेठ मात्र बुडाली नाही. त्यामुळे नाम फाउंडेशनचं सगळीकडे नाव झालं आणि ते म्हणाले की अरे नाम फाउंडेशनच्या मदतीने आपण हे काम आपलं करू. तर आज 15 नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कोकणामध्ये झालेलं आहे. आपण दगडाचीही पूजा करतो, पाण्याचीही करतो, झाडाचीही करतो. मग जे झाडं कत्लेआम झाले त्याविषयी आपल्याला खंत नाही का वाटत? 200-200 वर्षाचं झाड 3 मिनिटात, आम्ही एकदा रस्त्याने चाललो होतो, मी नानाजींना घेऊन संभाजीनगरहून बीडला चाललो होतो, तर समोर ट्रॅफिक थांबली. का थांबली? तर एक साधारण 150 वर्षापूर्वीचं झाड कापत होते. तर आम्ही गाडीतनं उतरून बघितलं तर इलेक्ट्रिक मशीन होतं. 150 वर्ष ज्या झाडाला वाढायला लागली ते 3 मिनिटात बर्र असा त्याचा बुंधा, ते खडांकन झाड पडलं. नुसतं झाड पडत नाही, त्या झाडाबरोबर त्याची संस्कृती सुद्धा पडते. त्यावर जे पक्षी राहत असतील त्यांची घरटी उद्ध्वस्त होतात. त्याखाली जे पांथस्थ सावलीसाठी थांबत असतील त्यांची संस्कृती उद्ध्वस्त होते. ती फळं खाणारी जी पिढी असेल ती पिढी उद्ध्वस्त होते. एवढ्या सगळ्यांचं नुकसान आपण करतो. म्हणून आज आपण आपल्याकडे, मी आज जिवंत आहे म्हणून मला काय करता येईल? मग जेव्हा आपण अशा परिषदांचं आयोजन करतो त्यातून सकारात्मक एक विचार असा घ्यायला पाहिजे की आपण आपल्यापुरतं काय करू शकतो. तर मी एक सुचवेन इथे, जे गावातले प्रमुख आलेले असतील त्यांना, आपला गाव हाच आपला देश असं समजून तुम्ही काम करा. आपल्या गावाचं स्वतंत्र मंत्रिमंडळ करा की बाबा पाण्याचं तू बघ, ह्याचं झाडांचं तू बघ, स्वच्छतेचं तू बघ. रिसायकलिंग सुद्धा आहे. विज्ञानाचा आधार आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी, विज्ञान 2 पद्धतीनं काम करतं. ते चांगल्यासाठी काम करतं आणि वाईटासाठीही करतं. आपल्याला काय घ्यायचं हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे. त्यामुळे आपण आपलं गाव जर स्वतंत्रपणे उभं करू शकत असू, ग्रामगीता सांगणारे तुकडोजी महाराज सुद्धा याच भूमीतले आहेत आणि सावकाराकडून कर्ज घेऊ नका हे सांगणारे गाडगे महाराज सुद्धा याच भूमीतले आहेत. त्यामुळे आपल्याला एवढी महापुरुष मंडळी होऊन गेले आणि त्यांनी इतका आपल्याला जर संदेश आणि आदेश दिला असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची आपल्याला काय गरज आहे? आपण त्यांच्या विचारांनी जरी चाललो तरी ते पुष्कळ आहे असं मला वाटतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जलसंवर्धक लोक, पाण्याविषयी विचार करणारे लोक, आज
नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. आपण नदीला आई म्हणतो आणि सगळ्यात प्रदूषण आपणच करतो. गडकरी साहेबांनी मगाशी बोलताना सांगितलं की त्यात आता अस्थी टाकू नयेत, त्यात आता मृतदेह टाकू नयेत, यासाठीचे प्रयत्न. नदी ही आपली जर आई असेल तर तिला स्वच्छ ठेवणं हे सुद्धा आपलंच काम आहे. आम्ही पूजा केली, त्याचं सगळं उरलेलं नदीतच टाकलं. आम्ही गाड्या नदीतच धुतल्या, आम्ही जनावरं नदीतच धुतले, आम्ही प्रातर्विधी नदीतच उरकले. तर त्याच्यापेक्षा नदी स्वच्छ होऊ शकते का? आपला जलसाठा अतिशय चांगला होऊ शकतो का? तुम्ही जर बघितलं तर नद्या बुजवण्याचं काम शहरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. त्याचं साधं उदाहरण मुळामुठेचं देता येईल. 26 जुलैचा मोठा पाऊस मुंबईत झाल्यानंतर मिठी नदी आहे हे मुंबईतल्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना त्या दिवशी कळलं की मिठी नदी होय मुंबईत कुठे आहे. तर कुठं आहे तर काय, तिथं ते नालाच झाला होता मिठीचा. तर शहरातल्या नद्यांचं काय आणि तिथे राहणाऱ्या लोकांचं काय? उद्या तुम्हाला पैसे आले म्हणून तुम्ही पाणी एका टप्प्यापर्यंतच विकतच घ्याल. आज दुष्काळ आहे म्हणून टँकर माफियांची चलती चालेल, पण जेव्हा पाणीच नसेल त्यावेळी आपण काय करणार आहोत? त्यावेळी त्या पैशांचं काय करणार आहोत? मला ऑक्सिजन विषयी सुद्धा अलीकडच्या काळात ही भीती वाटू लागलेली आहे. आपण जर सगळीच झाडं तोडून टाकली आणि आपल्याला ऑक्सिजनच नसेल तर ते पैसे काय करणार आहेत आपल्याला? ऑक्सिजनचे टँकरचं वजन घेणारे सुद्धा माणसं नसतील. श्रीमंत माणूस, साधी गोष्ट आहे, जो श्रीमंत आहे, अति धनाढ्य आहे, त्याला 100 किलोचं पोतं उचलता येत नाही, आणि ज्याला ते विकत घेता येत नाही त्याला ते उचलता येतं. एवढा निसर्ग नियम साधा आहे. पण उद्या जर ऑक्सिजनचं असं सुरू झालं तर आपण करणार काय? ते टँक घ्यायला माणूस तर पाहिजे शेजारी. यार मला 1 सिलेंडर मोठा लागतो रे, आणि तो बरोबर घ्यायला माणूस तर पाहिजे तुम्हाला. तर आपण माणसांना माणसासारखं वागवणं जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही बोलण्याला आणि कुठल्याही गोष्टीला अर्थ नाही. शेतकरी जर ह्या देशाचा त्राता असेल तर त्याला आपण तेवढी आपण जर सत्ता दिली नाही, त्याच्या हातात तेवढं जर आपण उत्पादन देत नसू. साधा मुद्दा आहे. एखादं, मी नेहमी म्हणतो की टिकलीचं पाकिट बनवणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा. आणि धान्याच्या एका दाण्याचे हजारो दाणे करणारा शेतकरी बिझनेसमन कसा नाही, हा प्रश्न का नाही पडत आपल्याला? आणि त्याला त्याचे पूरक पैसे का देता येत नाही, हाही प्रश्न. जोपर्यंत तो सधन संपन्न होणार नाही, आणि त्याची काही फार डिमांड नाहीये, फार साधा मुद्दा आहे हो. प्रत्येकाचं गोष्ट, एखाद्याला जर 250 रुपये आमच्या नाटकात असतं, 250 रुपये नाईट असली आणि प्रोड्युसरने एखाद दिवशी 350चं पाकिट दिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो हो हे जास्त आलेत हो साहेब पैसे, नाही आजपासून तुला 350. हे आपण शेतकरी बांधवाच्या बाबतीत का नाही करत आहोत, आणि त्यांचा तो अधिकार नाही का, हा प्रश्न पडलेले आम्ही मंडळी आहोत. म्हणून गेली 10.5 वर्ष आम्ही अव्याहतपणे हे काम करतो आहोत. याचा प्रचार प्रसार किती होईल याबद्दल आम्हाला काहीही कर्तव्य नाहीये, पण आम्ही हे काम करतो आहोत याचा आनंद आणि अभिमान मात्र आम्हाला आहे. आणि ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की या देशामधले सर्व शेतकरी सधन संपन्न व्हावेत, ह्या बातम्या बंद व्हाव्यात. विदर्भामध्ये 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही बातमी काही फार चांगली नाहीये. आपल्यासारखीच माणसं, आपल्यापेक्षा कमी वयाची माणसं जेव्हा जीवनाला कंटाळतात आणि जीव देतात. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.